काय वेलकम टू द न्यू व्हिडिओ. तर कशा तुम्ही सगळे एकदम मजेत राहा, मस्त राहा, एन्जॉय करा. आजचा व्हिडिओ एकदम मस्त होणार आहे. मी आलेलो जॉबवरून आता मस्त फ्रेश झालो, आंघोळ केलेले आहे. बघा मस्त केस अजून थोडे वल्ले आहेत. मस्त आंघोळ केलेले. आता भूक तर लागली मला. सकाळपासून मी काय खाल्लं नाही. आता थोडं जेवण करेन, जेवण करून थोडी झोप घेतली तर घेईन, नाहीतर जाईन बाहेर फिरायला. मस्त तुम्ही फक्त बघत राहा व्हिडिओ, मस्त मजा येणार आहे तुम्हाला बघायला. भेटू गायत. बघा जेवण रेडी आहे मस्त. ही शेवगा शेंगाची भाजी आहे. हे आपले वटाणे मस्त सकाळी हे केलेले आहेत, मी खाऊन गेलेलो मस्त. भात आणि पप्पाने काय तर आणलेलं आहे कारल्याचं काहीतरी आहे, आणि हे काय माहीत काय आहे, आणि चपाती. मस्त आता जेवण वगैरे तर काय झालेलं आहे. आता जेवण मस्त पद्धतशीर जेवण झालेलं आहे. आता माझा असा विचार चालू आहे, आता इथे झोपू या मॉलला वगैरे जाऊ आता थोडाफार फिरायला. एक ड्रेस घ्यायचा, नको ड्रेस नको, बघू काय भेटतं तिथं. मस्त जेवण झालं. आता जेवण झाल्यावर काय खायचं माहिती आहे काय, जेवण झाल्यानंतर बघा हे तीस काय खडीसाखर, चमचा पण बघा छोटा मस्त चमचा. थोडी खडीसाखर आणि बडीशोप थोडी खायची, कारण मस्त हे खायला आपलं जेवण एकदम पद्धतशीर होतं. पद्धतशीर पचनक्रिया होते. पचनक्रिया झालं तर टेन्शन नसतं, म्हणून थोडं खातो आता. बघू कपडे बिपडे घालून आता जाईन मस्त बाहेर मॉलला जाईन. आपल्या इथं मस्त मॉल आहेत, तिकडे जायला आता. तर काय मी आता चाललोय मॉलला. शिवूरच्या मॉलमध्ये जाणार आहे. खारघरच्या तर जाऊ शकत नाही, त्या साईडला गेलं तर पोलीस वाला जातात. शिवूरच्या मॉलला कसं आहे, तिथून जायचं खारघर स्टेशनला गाडी लावायचं आणि तिथून ट्रेनने जायचं. म्हणून आता मी चाललोय शिवूर मॉलला. किती 3 वाजले की 42 मिनटं झाली. मला लवकर यायला लागेल, कारण मी आता संध्याकाळी जिमला पण जायचं ना. मला 6-7 पर्यंत यायला लागेल. तरी बघू 7च्या पहिले यायचं ट्राय करेन. जाऊन मी मॉलमध्ये ड्रेस वगैरे ट्रॅक घेईन. मला ट्रॅक टी शर्ट घेईल. आवडला तर घेईल, नाही तर ना असंच फिरून येणार आहे. मग लवकर यायला, जिमला पण जायचं ना संध्याकाळी. मग जिमचा पण मस्त वर्क. तर काय आता आलेलो आहे खारघर स्टेशनला. स्टेशनच्या पार्किंगमध्ये आता आहे बघा पार्किंग. इथं कधी पण या पार्किंग कधी पण फुलच राहते. पब्लिक जास्त राहते ना, कामावर जाणारी येणारी, इकडे तिकडे फिरणारी. तिकीट काढलं आहे, जाईल इथून शिवूरच्या ट्रेनमध्ये. लोकल कसं 5-5 मिनिटाला आहे त्यांना, मग टेन्शन नाही ट्रेनचं. आता इथून जाईल डायरेक्ट शिवूर ग्रँड सेंट्रल मॉल. मला वाटतं आय थिंक तो सगळ्यात मोठा मॉल आहे वाटतं आपल्या महाराष्ट्रात या इंडियात. तर मॉल आता इथं तिकीट फाडायला लागेल 15 रुपयाच्या काउंटरला. तर भेटू जाऊन. काय मी आलेलो आता मॉलमध्ये एंट्री केलेलं. तिकडून खारघरून स्टेशन जसा खालेलं तसं ट्रेन लागलेलीच होती खाली. तसा धावत जाऊन डायरेक्ट इथं बघा किती भारी डायरेक्ट ट्रेन पकडून सीधा मॉलला. तर मला तर वाटतं गर्दी नाही दिसत सध्याला. बघू काय सीन आहे. तर काय H&M मध्ये गेलेलो. H&M मध्ये ट्रॅक पॅन्ट कितीचे माहिती आहे का, 2799. याच्यापेक्षा मी दुसरीकडे बाहेर ना घेणार की. ट्रॅक्स असतात मस्त, ट्रॅक बाहेर होती, लूज खालून ते नसतात काय, बॅगी टाईप होती. बॅगी टाईप आपल्याला नाही घ्यायची. आपल्याला मस्त एकदम थोडी म्हणजे फिट पाहिजे, थोडी फिट. बॅगी स्टाईल घेऊन काय फायदा आहे. आता बघू दुसरा ब्रँड कुठला आहे. H&M झालं, कुठला राहतं मला माहिती. मी कधी घेतच नाही ते कपडे, काय माहिती. बघू ट्रॅक फक्त बघू बोललो. कधी पण भारी राहतं ट्रॅक घालायला. H&M अशा तशा. दुसरा ब्रँड कुठं काय तुम्हाला मग दाखवतो. काय वेस्ट साईड आहे ना. आता हे कुठला शॉप आहे माहिती आहे का, अझोर्टी. हे नाव काय माहिती, अझोर्टी. वेस्ट साईडमध्ये होती ट्रॅक बरी, पण तेवढे जास्त कलर नव्हते. आता बघूया अझोर्टीमध्ये कसले आहेत ब्रँड. तिथे तर बाहेर ट्रॅक पाहिजे आपल्याला. ट्रॅक काही 26 जानेवारीची बघा तयारी किती चालू आहे मॉलमध्ये. हे कोण आहेत आपली इंडियन वुमेन्स टीम. हे कुठली, हारप्रीत कौर दिसतं.
77 रिपब्लिक डे. सगळ्यांना रिपब्लिक डेच्या हार्दिक शुभेच्छा. उद्याची नाही, परवा आहे रिपब्लिक डे. आणि मी आलेलो मॉलमध्ये. मस्त तयारी चालू आहे बघा. इकडे छोटे छोटे काहीतरी लावलेले आहेत. सगळीकडे मस्त तयारी झाली. इथं काय तर डेकोरेशन आहे. इथं काय तर लिहिले क्रिएटिव्हिटी कार्निवल 2026. सगळं फिरून झालं आहे. आता मला काही ट्रॅक भेटत नाही. मी बघेल आता खाली जाईल आणि थोडं काय तर खाईन आणि सीधा घरी. ट्रॅक आपल्या इकडेच घेतलेलं परवडतं. या मॉलला काय आपल्याला येणं आहे इथे 2200 2700, त्याच्यापेक्षा 300 400 500वाले आपले ते ट्रॅक घेतलेले काय परवडतं. मी असंच आलेलं बघू ट्रॅक भेटतं की चांगली. होत्या चांगल्या पण तेवढ्या हे नव्हत्या. बघू आता घरी जाऊन. मोठ्या मॉलमध्ये काय समजणार आहे कुठल्या साईडला आहे. लय मोठा मॉल आहे, लय मोठा म्हणजे कुठं फिरायचं आणि कुठं काय समजतच नाही. भरपूर मोठा. आता बघू इथं कुठं दिसतच नाही आजूबाजूला. किती फिरायचं इकडून तिकडून, नुसता फिरत राहायचं काय. या लिफ्टवरून चला, त्या लिफ्टमध्ये जा, या लिफ्टमध्ये या, त्या लिफ्टमध्ये जा. आणि रस्ता तर काय समजतच नाही कुठल्या सण. आता मला बाहेर निघायचं बोलणं अवघड आहे. नुसता गोल गोल फिरायला लागेल, गोल गोल. इथून बाहेर निघायचं बोलणं ना मुश्किल आहे या मॉलमधून. मागच्या वेळी आलेलं तो काय किती 4 राऊंड असे मी गोल मारले. 4 राऊंड गोल मारून तवा निघलेलो बाहेर. तवा रस्ता भेटलेला मला. आता बघू आता तर वाटतं थोडं लवकरच निघेल. तर वॉशरूम कुठे या साईडला होती. आम्हाला मी जातो वॉशरूमला. भेटू मग. एवढा गोल गोल फिरून नंतर भेटला. ते दिसत नाही ना कुठल्या कोपऱ्यात आहे काय नाही. एका बाजूला आहे. मग आता समजेल की कुठल्या साईडला. एका साईडला कुठे ठेवायचं सोडून. आता हे गोल गोल मी फिरत होतो या साईडने. असा एकदम छोटीशी गल्ली ठेवली तिथं बघायला. छोट्याशा गल्लीत जाऊन मग आपला मस्त काम 25 करून आलो. आता चालू सीधा खाली. बघू थोडंफार काय. संध्याकाळी जिमला जायचे मला. आता संध्याकाळी जिमला जायचे. आता थोडं किती वाजलं 4:52 झालेले आहेत. बघू थोडाफार खायला नाही तर सीधा असाच घरी ते. त्यावेळेस मला प्रॉपर भेटला मी कुठून आलेलो होते. तर गेल्या वेळेस आलेलो तर भेटला. आता बरोबर जसा मी उतरलो एक्सिलेटरवरनं तसा बरोबर आता बाहेर चाललो आहे. आता जिथून एंट्री केलेलं तिथून बाहेर बरोबर. म्हणजे आता गोल राऊंड ना मारले, काहीच नाही मारलं. सीधा मी निघलो. आता इथूनच आलं रे बघा. इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियनशिप WWE. आता ते खाली चालतो का एक्सिलेटर पण खराब आहे. चाललं लागतं आता. वागण काही घाटा दिसत पण नाही. चालत जो बंद आहे वाटतं एक्सिलेटर. काय माहीत काय सिस्टम केल्याने. सगळं आता जाताना चालू होता. तर काय आता वापस रिटर्न चाललो आहे घरी. जसा तिकडून आलेलो तसा इकडून रिवर्स चाललो आहे आता ट्रेनकडे. काय करू ट्रॅकच नाही भेटले. आपल्या कपडे व्यवस्थित नाही भेटले तर आपल्या इथंच घेतलेले बरे. मॅगडीला गेलो तिथं गर्दी होती खूप. आणि किती 5 वाजता. आता खाईन तर मला 6 6:30ला जिमला पण जायचे. म्हणून मी ना खाला. आता इथून तसाच घरी जाईन. घरी जाऊन झोप तर मला लय आलेली दुपारी. जेवलेलं ना झोपात. मी बोललो एक तर व्हिडिओ बनवून येऊ बोललो जरा. म्हणजे व्हिडिओ पण हप्ता आपला व्हिडिओ जाईल खराब म्हणून आलो. आता कुठं पनवेलची ट्रेन आता इथून लागेल किती 4:57 तिथं दाखवले. 5:02 झाले. आता इथून सीधा खारघरला उतरेन. तिथून गाडी घेऊन सीधा घरी. मग थोडा झोपेन. मग वापस आंघोळ करून जिमला जाईल. जिमला जाऊन मस्त लेग तर मारायचे. लेग मारून वाट लागणार. आणि कोण इथे तर कोण दिसत नाही स्टेशनला. पनवेलला जातो ना नेरूल. आता 4 नंबरच्या प्लॅटफॉर्मला आलेलो गाईस. तिथे 1 नंबरच्या प्लॅटफॉर्मला जायला लागेल मला पनवेलला. काय माहिती येडा झालो येडा. इकडे फिरून मॉलमध्ये फिरायला घ्यायचं काय. पैसे पण तसे आहेत. मॉलमध्ये फिरून डोकं दुखायला लागला. नुसता गोल राऊंड मारून या लिपवरून जा, त्या लिपवरून उतर, या लिपवरून जा, त्या लिपवरून उतर. मॉलमध्ये समजत नाही. मोठा आहे ना खूप. हे इकडं म्हणजे सगळं सेमच दिसतं. कुठं जाऊ काय समजत. इथून लय लांब आहे मॉल. आलो ट्रेनचा वेट करतो. स्टेशनवर आहे बघा, प्लॅटफॉर्मवर आहे.
इथून ट्रेन कधी येईल काय माहीत आता. मला झोप घ्यायची आहे, 1 घंटा पण झोप भेटली ना तर बरं होईल. ट्रेन कधी येईल इथून काय मी 10 मिनिटात पोहोचेल आणि तिथून 15 मिनिटात घरी. फक्त ट्रेन आली पाहिजे लवकर. ट्रेन आली ना मग काम 25 होईल. असं इथं फिरायला लागेल. झोप पण घ्यायची मला. झोप महत्त्वाची काय. सकाळी लवकर उठलेलो ना म्हणून. आता ट्रेन कधी येतं. तर काय आता ट्रेन आलेलं आहे. तर काय आलेलं आहे खारघर स्टेशनला. पार्किंग झोनमध्ये आलेलो आहे आपल्या. आता इथून गाडी घेईल. ताण तर खूप लागलेले आहे. पाणी प्यायचे. पहिले जाऊन पाणी प्याईल. आता इथं सीन होईल एक गेटवर. पावती ती का पावतीच नाही फाडली. आता इथं फाडायला लागेल वापस पावती. बघू काय बोलतं. पाय दुखायला लागले फिरून फिरून. लय वाट लागतं असं फिरायचं बोलल्यावर. गाडी असल्यावर ठीक आहे. तर काय आता आलेलो आहे ज्यूस प्यायला. पाणी प्यायच्या पहिले ज्यूस पिऊन घेतो ना बघा पार्टी. साधं बना बाय. ज्यूस पिऊन घेतो ना. उसा ज्यूस पिल्याला चांगलं राहतं. खारघर स्टेशनला आलं काय ना काय खायला भेटत होतं. पूर्ण लाईनच आहे ना खायची. ज्यूस पितो आणि सीधा घरी जायला आता.